नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत लाईव्ह मध्ये. मी अश्विनी जाधव केदारी. नाशिकच्या भोंदूबाबा खरात प्रकरणामध्ये नाव आल्यामुळे राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता. आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आता एक अत्यंत मोठी आणि महत्त्वाची घडामोड समोर आलेली आहे. आपल्याला माहिती आहे, मागच्या या 3-4 महिन्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून खरं तर खूप कठोर शब्दामध्ये सुद्धा टीका झाली होती. खरं तर काही आक्षेपार्ह विधानं सुद्धा अनेक राजकीय नेते मंडळींची किंवा इतर लोकांची समोर आली होती. आणि आता या सगळ्या म्हणजे खास करून जी राजकीय महिला नेत्यांची जी नावं समोर आली होती त्यांच्या अडचणी आता वाढणार आहे अशीच ही बातमी आहे. या सगळ्या महिला नेत्या मंडळींनी किंवा इतर लोकांनी ज्यांनी कुणी रुपाली चाकण यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट केली होती त्यांच्या विरोधात रुपाली चाकणकर यांनी तक्रार दिली आणि पुण्यातल्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भातला गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे. तब्बल 19 जणांची ही नावं आहेत. त्यामुळे आता यापुढे या सगळ्यांचा काय त्यावर रिप्लाय येतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आता शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या रेखा कोंडे आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. तुम्ही कसं बघताय याकडे? एक तर मुळात वारंवार या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्ही अगदी पहिल्यापासून तुमची प्रतिक्रिया जाणून घेतोय. अशा पद्धतीनं महिला म्हणून जेव्हा रुपाली चाकणकर यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला आणि आज कुठेतरी त्यांनी तो गुन्हा दाखल केलेला आहे त्या सगळ्या मंडळींच्या विरोधात, तुम्ही कसं बघताय या प्रकरणाकडे? खरं तर वैष्णवी हगवणे हुंडा बळी झाल्यानंतर पुण्यामध्ये एक टीकेची राळ झोळ ह्या रुपाली चाकणकर यांच्या विरोधात उठली. कारण तेव्हा त्या महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या. तेव्हा त्यांच्याकडनं अपेक्षा होती की खूप त्यांनी सेन्सिटिव्ह पद्धतीने हे प्रकरण हाताळायला हवं होतं. ते त्यांना हाताळता आलं नाही. म्हणून मी स्वतः शिवसेनेच्या वतीनं आमच्या सगळ्या रणरागिनी त्यांच्या आम्ही घराच्या बाहेर आंदोलन केलं होतं. मात्र तेव्हा आंदोलन करताना सुद्धा आम्ही वैयक्तिक पातळीवरती टीका न करता केवळ त्यांच्या स्टेटमेंटवरती, त्यांच्या कामावरती टीका केली होती. म्हणजे ती सभ्यता आम्ही सुद्धा पाळतो की राजकारणात असो किंवा समाजकारणात असो कुणावरही वैयक्तिक टीका टिप्पणी करताना त्यासाठी तुमच्याकडे तेवढे पुरावे आहेत का हे सुद्धा पाहणं फार महत्वाचं आहे. कारण कुणाच्या तरी वैयक्तिक आयुष्यामध्ये बदनामी करणं हा फार गंभीर गुन्हा आहे आणि तो कोणीच करू नये, महिला असो अथवा पुरुष असो. त्याच्यामुळे रुपाली चाकणकरांचे युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती जे काही व्हिडिओ अतिशय आक्षेपार्ह घाणेरडे व्हिडिओ व्हायरल झाले त्याबद्दल मी स्वतः माझ्या बाईटमध्ये आक्षेप नोंदवला होता की अशा कुठल्याही व्हिडिओचं आम्ही समर्थन करत नाही. कारण ती सुद्धा कुणाची तरी आई आहे, ती कुणाची तरी बायको आहे, तिला सुद्धा संसार आहे, घर आहे, तिची सुद्धा एक प्रतिष्ठा आहे आणि त्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा अधिकार कोणालाच नाहीये. तुमच्याकडे पुरावे आहेत तर ते पुरावे तुम्ही दाखवा आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्याच्यावरती बोलण्याचा अधिकार आहे. मात्र एखाद्याची वैयक्तिक बदनामी करणं, अश्लील टीका टिप्पणी करणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे जो काही त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडे ते पुरावे आहेत म्हणून त्या सदर 19 लोकांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि खरोखरच इथून पुढे तरी निदान कोणीही एखाद्याची मानहानी होईल, एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावरती चुकीची टीका टिप्पणी करेल किंवा बदनामीकारक भाष्य करेल, किमान महिलांवरती बोलताना तरी 100 वेळा विचार केला पाहिजे. खरं तर या संपूर्ण प्रकरणामुळे रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला होता त्यांच्या दोन्ही पदांचा. आणि त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळे खरं तर ती न्यायालयीन अर्थात लढाई आहे त्या ती लढतायत. पण त्याच वेळी पुण्यातल्या काही नेते मंडळी आहेत, महिला काही नेत्या आहेत किंवा इतर सोशल मीडियावर, मग त्याच्यामध्ये फेसबुक असू देत, इंस्टाग्राम असू देत किंवा अगदी एक्स अकाउंट असू देत, त्याच्यावर ज्या पद्धतीनं टीका झालेली आहे, खूप आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका होते. एक महिला नेत्या म्हणजे तुम्ही स्वतः राजकारणात आहात तर तुम्ही काय या संदर्भात आवाहन कराल किंवा काय तुमचा सल्ला असेल? सोशल मीडिया हे फुकटचं प्लॅटफॉर्म मिळालं म्हणून त्याच्यावरती वाटेल ते बरळायचं, वाटेल ते लिहायचं आणि वाटेल ती टीका टिप्पणी करायची हे चालणार नाही. हे रुपाली चाकणकरांनी त्यांच्या या तक्रारीतनं दाखवून दिलेलं आहे की तुम्ही काहीही बोलाल तर ते खपवून घेतलं जाणार नाही. कारण तुम्ही जशा महिला आहेत तशा त्या पण एक महिला आहेत. त्या चुकल्यात, मात्र त्या कुठे चुकलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही बोलणं अपेक्षित होतं, ना तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती. म्हणजे अतिशय गंभीर शब्दामध्ये या नेत्या मंडळींनी टीका टिप्पणी केलेली ती
अजिबातच सहन होणारी नाही किंवा चुकीचीच आहे. असं जर तुम्ही महिला राजकारणी लोकांना जर टार्गेट करणार असाल तर कोण सहन करणार आहे? म्हणजे आज रुपाली चाकणकर आहे, त्या जागी अजून दुसरी कोणीतरी राजकारणी महिला किंवा एखादी सामाजिक क्षेत्रात काम करणारी महिला असेल. म्हणजे जर एखाद्याला संपवता नाही आलं तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यावरती टीका टिप्पणी करायची की त्याच्यावरती पुरावेच नसतात. म्हणजे आता एखादीची 4 लग्न झाली आहेत असं बोलणं म्हणजे झालं, पण तुमच्याकडे पुरावे आहेत का? त्याचे फोटो आहेत का? या सगळ्या गोष्टींचा सुद्धा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला देवाने तोंड दिलंय म्हणून तुम्ही काहीही बोलाल तर हे चालणार नाही. कारण एआयचे व्हिडिओ पाहिल्यानंतर ना आता खरंच वाईट वाटलं की किती घाणेरड्या पद्धतीने तुम्ही कंटेंट चालवताय. आणि फेसबुक सारख्या आणि इंस्टाग्राम सारख्या, कारण तिथे लहान मुलं पण स्क्रोल करत असतात ना, त्या लहान मुलांच्या मनावरती काय परिणाम होत असेल की बाबा हे बघा राजकारणात हे असं चालतं. म्हणजे तुम्ही स्वतः पुण्यातल्या ह्या राजकारणी महिलांनी एक अक्कल घेतली पाहिजे की तुम्ही एका राजकारणी महिलेचीच बदनामी केली आणि त्यातनं तुम्ही स्वतःची सुद्धा बदनामी करून घेतली आहे की राजकारणी महिलांचे चेहरे असे असतात हे तुम्ही दाखवून दिलं. हे खूप अत्यंत घाणेरडं आणि वाईट. त्यामुळे कदाचित राजकारणात येऊ पाहणाऱ्या ज्या काही महिला तरुणी नव्यानं मुली असतील तर त्या कुठेतरी घाबरतील किंवा ते प्रमाणही कमी जास्त होण्याची जास्त मला वाटतं शक्यता आहे, कमीच होण्याची. अगदी म्हणजे आमच्या घरातले सुद्धा आता म्हणजे तेव्हापासूनच आम्हाला बोलतात की आता बास करा, काय हे तुमचं राजकारण आहे इथे तर सगळं म्हणजे चिखलात दगड घालायचं आणि स्वतःच्या अंगावरती घाण उडवून घ्यायचा हाच प्रकार आहे, तर तुम्ही कशाला लष्कराच्या भाकऱ्या भासता? पण कसं आहे, सगळ्यांनी जर असा विचार केला तर मग आपला देश किंवा आपला समाज कधीच पुढे जाणार नाही. आणि खरोखर मुली हा प्रश्न विचारतात की ताई आम्ही येऊ का राजकारणामध्ये किंवा आम्ही काम करू शकू का? तर मी त्यांना एकच सल्ला देते, बदनामी सहन करण्याची जर तयारी असेल तरच राजकारणात पाय टाका. अशी परिस्थिती ह्या महिला नेत्यांनी पुण्याची करून ठेवलेली आहे. नक्कीच. तर 19 जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झालेला आहे, ज्या तक्रारीमध्ये रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. अर्थात बदनामीकारक जो काही उल्लेख, आक्षेपार्ह काही विधानं, फोटोज या तक्रारीमध्ये ज्यांची नावं आहेत त्यांच्या मार्फत किंवा त्यांनी काही कमेंट केलेलं आहे यातनं ते पुढे आलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या आता वाढण्याची अधिक चिन्ह निर्माण झाली आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.